नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा आज शनिवारी अमाप उत्साहात पार पडली. कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी चैत्र यात्रेच्या आज मुख्य दिवशी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी झाली होती. वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबाचा डोंगर भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेला होता. ज्योतिबाच्या नावाने चांग भलचा अखंड गजर करत चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्या होत्या. डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. बैलगाडी, खासगी वाहन तसेच पायी चालत भाविक डोंगरावर दाखल होत होते. कडाक्याच्या उन्हातही भक्तगण पायी दर्शनासाठी जात होते. गुलाल, खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण, प्रचंड उंचीच्या फुलामाळांनी सजवलेल्या सासनकाठ्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. भर उन्हात तरुण वर्ग गुलालात चिंब होऊन नाचत होता. मुखात ज्योतिबाच्या नावाने चांगभलचा अखंड गजर करत भाविक सासनकाठ्या नाचवत मग्न झाले होते. जात ही जनतेच्या नव्हे तर पुढाऱ्यांच्या मनात असते. राजकीय पक्ष सोयीनुसार त्याचा वापर करीत असतात. आपण मात्र जाती व्यवस्थेच्याच विरोधात असल्याचे सांगून खासदार जगदीश शेट्टर यांनी जातीनिहाय जनगणतेला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविला. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या कर्नाटकात SC, ST, लिंगायत, OBC, मराठा, धनगर यांची आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे राज्यात जातीनिहाय जनगणना करू नये असे त्यांनी यावेळी सांगितले. हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त काल व आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल शुक्रवारी रात्री वारकरी संप्रदाय भजनी मंडळाचे भजन पार पडले. आज शनिवारी पहाटे हनुमंताच्या मूर्तीवर हजारो भक्तांतर्फे अभिषेक झाल्यानंतर पहाटे 5 वाजल्यापासून हबप श्री कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर प्रवचन झाले. ठीक 6:25 हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा अनेक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महिलांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दुपारी महाप्रसादाला भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. सगळीकडे हनुमान जयंती साजरी होत असताना दुर्गराज रायगडवर भर दुपारी आजच्या चैत्र पौर्णिमेच्या तिथीला हिंदवी स्वराज्य संस्थापक सकल जणांचे पालन करते छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची जाणीव सकल हिंदू समाजाला सदैव राहावी म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान येथे प्रारंभी प्रेरणा मंत्र्याने सुरुवात करून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजन करण्यात आले. प्रांत प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले व धारकरी मारुती पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. दरम्यान किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. देहमंत्र्याने याची सांगता करण्यात आली. या प्रसंगी विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, चंद्रकांत चौगुले, किरण बडवानाचे, गजानन निलजकर, विजय कुंटे, अमोल केसरकर, युवराज पाटील यांच्यासह बहुसंख्येने शिवभक्त आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 2 दिवसात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत सुमारे 6,000 रुपयांची वाढ झाली असून सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 96,164 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. मुख्य कारणामध्ये अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध, जागतिक महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ याचा समावेश आहे. यामुळे सोन्याची मागणी वाढली असून दरात वाढ झाली आहे. विशेषतः लग्नसराईच्या काळात ही वाढ ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. सराफी बाजारपेठेतील तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखीन वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ग्राहकांनी सोन्याची खरेदी करण्यापूर्वी बाजारपेठेतील बदलांचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे तज्ज्ञांचे मत आहे. कोबीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील काकती, कडोली आणि इतर परिसरातील शेतकऱ्यांनी लावलेल्या कोबी पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जनावरे आणि ट्रॅक्टर चालवून आपल्या शेतातील कोबी पीक नष्ट केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सध्या बाजारात 10 किलो कोबीला केवळ 7 रुपये भाव मिळत आहे. म्हणजेच एका किलोसाठी 70 ते 80 पैशाचा दर मिळत आहे. या अत्यल्प भावामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परवडत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. अलीकडेच बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कोबी रस्त्यावर टाकून आपला संताप व्यक्त केला होता. आता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेळ्या मेंढ्या सोडून त्यांचे तरी पोट भरेल अशा भावना व्यक्त केल्या आहेत. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून कोबीची किमान आधारभूत दराने खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बेळगाव तालुक्यातील गणेशपूर सरस्वती नगरातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल केली आहे। सरस्वती नगरातील सुमारे 2,500 लोकसंख्या असलेल्या या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यल्प आहे। बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना हाती घेण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे आम्हाला सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सदस्य MG बेल्लद, शांतीनाथ जानगौड, अशोक तिरवाडकर, गणपत देसाई, सूर्यकांत डुबळे आदी उपस्थित होते। बेळगाव पांगुळ गल्ली येथील अश्वत्थमा मंदिरातील मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। यावेळी दही, दूध, तूप व फळांनी श्री मारुतीच्या मूर्तीला विधिवत अभिषेक घालण्यात आला। पारंपरिक पद्धतीने मारुतीचा पाळणा गाऊन महिला आणि मंडळातील सदस्यांनी भक्तिगीत गायले। या भक्तिमय वातावरणात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन जन्मोत्सव साजरा केला। यावेळी गल्लीतील पुजारी आनंद भातकांडे, पंच मल्हारी कुराडे, अरुण मुदगेकर, किरण कावळे, अनंत कुसेकर, मिथुन कुराडे, संजय भातकांडे आदीसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृष्णा नदीच्या शेजारी असलेल्या जमखंडी तालुक्यातील रबकवी बनहट्टी गाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। त्यामुळे प्रशासनाने तातडीने हिप्परगी बॅरेजमधून कृष्णा नदीत 0.20 TMC पाणी सोडले आहे। त्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। जमखंडी तालुक्यातील मुत्तूर, मायगुरू, कंकणवाडी आदी गावात पाणी टंचाईमुळे नागरिकांना व जनावरांना पाणी पिण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे या परिसरात पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। प्रत्येकाने पाण्याचा योग्य वापर करावा असा आदेशही अधिकाऱ्यांनी काढला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने परंपरेनुसार शहापूर येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानात आज शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शिवपुण्यतिथीनिमित्त पूजन करण्यात आले। सकाळी 10 वाजता प्रेरणा मंत्राने पूजेला सुरुवात करण्यात आली। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर तसेच PJ घाडी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, विठ्ठल उंद्रे, प्रकाश हेबाजी, बाळकृष्ण चव्हाण पाटील, बाळू भोसले, अमर कडगावकर, गणपत सुवारे आदी शिवभक्त उपस्थित होते। आज 12 एप्रिल रोजी शनिवारी भारतभरातील अनेक UPI वापरकर्त्यांची डिजिटल पेमेंट्स ठप्प झाली होती। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसमध्ये तांत्रिक समस्या आल्या कारणास्तव हे घडले असल्याचे समजते। दरम्यान पेटीएम, फोन पे आणि गुगल पे सारख्या लोकप्रिय ॲप्सनी काम करणे बंद केल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर आणि आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर नोंदविली। या समस्येमुळे किराणा खरेदी, बिल पेमेंट्स आणि फंड ट्रान्सफरसाठी UPIवर अवलंबून असलेल्या अनेकांना या गैरसोयीचा सामना करावा लागला। सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती, तर आउटेज मॉनिटरिंग वेबसाईटवर याची रिअल टाइम नोंद झाली। ऑनलाईन सेवा समस्यांचा मागोवा घेणाऱ्या डाऊन डिटेक्टर या प्लॅटफॉर्मवर मोठी वाढ नोंदविली गेली। हनुमान जयंतीनिमित्त जय बजरंगबलीचा जयघोष सुरू असतानाच हनुमान मंदिरात वानराने प्रवेश करून पूजाविधी कार्यक्रमात सहभाग घेतल्याची घटना बेळगाव तालुक्यातील मुतगा या गावातील कंचवीर नगर येथील श्री गणेश हनुमान मंदिरात आज शनिवारी घडली। हनुमान जयंतीच्या दिवशीच घडलेल्या या अद्भुत घटनेने गावात चर्चेला उधाण आले होते। कंचवीर नगर मुदगा येथील हनुमान मंदिरात आज शनिवारी सकाळी एका वानराने प्रवेश केला। त्याने मारुती रायाला साष्टांग दंडवत घालून हनुमंताच्या मूर्तीसमोरील नैवेद्य ग्रहण केले। सदर वानर मंदिरात प्रवेश करताना काही भाविकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली। या वानराला बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्रयात्रा आज शनिवारी अमाप उत्साहात पार पडत आहे। बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी चैत्रयात्रेच्या आज मुख्य दिवशी शहर आणि परिसरातील हजारो भाविकांची गर्दी झाली होती। ज्योतिबाच्या नावाने चांग भलचा अखंड गजर करत चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठ्या कोल्हापूर येथील ज्योतिबा डोंगरावर दाखल झाल्या। याच अनुषंगाने चांग भलच्या गजराने अवघ्या शहरातील ज्योतिबा मंदिर परिसर फुलून गेला होता। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात जय्यत तयारी सुरू असून उद्या रविवारी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे। जयंती उत्सवासाठी डॉक्टर आंबेडकर उद्यानात भव्य शामियाना उभारण्यात आला असून रंगरंगोटी करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे कॅम्प येथील संचयनी सर्कल येथे नव्याने नामकरण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून भव्य शोभायात्रा निघणार आहे। उत्कृष्ट आरास आणि देखाव्यांना स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे। त्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आंबेडकरांचे विचार मांडले जाणार असून यामध्ये राजकीय, सामाजिक व प्रशासकीय अधिकारी सहभागी होणार आहेत।
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लोककल्याण मोफत आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले होते। हे आरोग्य शिबिर बेळगावसह खानापूरमधील जवळपास 70हून अधिक गावात राबविण्यात आले। पहिल्या टप्प्यातील आरोग्य शिबिरांची सांगता आज इनामबडस तालुका बेळगाव या गावात राबविण्यात आलेल्या शिबिराने झाली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा नेते अध्यक्ष शुभम शेळके, धनंजय पाटील, मनोहर उंदरे, डॉक्टर रवींद्र चव्हाण, डॉक्टर शरद चव्हाण, डॉक्टर शिवम भोसले, डॉक्टर मयूर मोरे, रमेश माळवी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मीनाजी सुतार, ग्रामपंचायत सदस्य रूपा सुतार, अनुराधा कांबळे, सदस्य विठ्ठल पाटील, सदस्य नारायण पाटील, ग्रामस्थ, नागरिक व महिला आदी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने सीमा भागातील 835 गावातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वच विद्याशाखेतील अभ्यासक्रमासाठी पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनासाठी निशुल्क शिक्षण आणि निशुल्क राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सीमा भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन प्राचार्य डॉक्टर अच्युत माने यांनी केले आहे। सध्या टोमॅटोचे उत्पादन वाढल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे, तर दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। बाजारात सध्या टोमॅटोची आवक प्रचंड वाढली आहे। परिणामी घाऊक बाजारात टोमॅटोचा दर प्रति किलो 20 रुपयापर्यंत उतरला आहे, तर होलसेल मार्केटमध्येही दर कमी झाले आहेत। शाळांच्या सुट्ट्या, यात्रा, लग्नसराई आणि पर्यटनामुळे प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे। त्यामुळे बस सेवेवर अतिरिक्त ताण वाढू लागला आहे। शक्ती योजनेमुळे बस सेवा अनियमित होऊ लागली आहे। त्यातच उन्हाळी हंगामातील वाढत्या प्रवाशामुळे बस सेवेवर अतिरिक्त भार पडत आहे। विशेषतः लांब पल्ल्यासाठी बसेस धावू लागल्या आहेत। शाळा, महाविद्यालयांना सुट्टी पडल्याने कुटुंबासह मूळ गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। बेंगळूर, मंगळूर, हैदराबाद, पुणे, मुंबई, तिरुपती, गोवा आदी ठिकाणी प्रवासी प्रवास करू लागले आहेत। या पार्श्वभूमीवर परिवहनलाही या मार्गावर अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करावे लागणार आहे। जम्मू काश्मीरच्या अखनूर परिसरातील किरीबट्टल भागात शुक्रवारी उशिरा झालेल्या दहशतवादी चकमकीत 9 पंजाब रेजिमेंटचे जेसीओ कुलदीप चंद हे शहीद झाले। सुरक्षा दलांनी परिसराला तात्काळ घेराव घालून शोध मोहीम सुरू केली। दरम्यान किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात सुरू असलेल्या दुसऱ्या कारवाईत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला असून त्यामध्ये जैश ए मोहम्मद संघटनेचा टॉप कमांडर सैफुल्लाह याचाही समावेश आहे। ही कारवाई रात्रीपासून सुरू आहे। सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन अद्याप सुरूच आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।